नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। ICICI बँकमध्ये भरती निघालेली आहे। 2024 ही नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, पगार किती असणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अप्रेंटिसशिप पदासाठी इथे भरती असणार आहे। ICICI बँकमध्ये इथे जॉब असणार आहे आणि रजिस्ट्रेशन हा फॉर्म रजिस्ट्रेशन आहे आणि तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागणार आहे, तुम्ही कोण पात्र असणार आहेत, इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघा, इन्व्हाइट ॲप्लिकेशन फॉर्म इंडियन सिटीजन एंगेजमेंट ॲज पर अप्रेंटिसशिप अंडर अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 ॲज। बघा, अशा पद्धतीची तुम्हाला इथे माहिती दिली आहे। फक्त इंडियन सिटीजन जे इंडियामधले लोक आहेत ते फक्त इथे अप्लाय करू शकणार आहेत आणि तुम्हाला इथे क्वालिफिकेशन काय लागणार आहे, ICICI बँकमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। जे इच्छुक उमेदवार असतील ते इथे अर्ज करू शकतात। बघा, तुम्हाला खूप चांगल्याच जॉबसाठी संधी आहे। तुम्हाला इथे अप्रेंटिसशिप पदासाठी इथे वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि खूप चांगली सॅलरी तुम्हाला इथे भेटणार आहे आणि खूप चांगली इथे अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही नक्की अप्लाय करा। बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला इथे सांगण्यात आलेला आहे। मी तुम्हाला इथे माहिती देते। एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे ग्रॅज्युएशन फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट। तुमचं जर डिग्री झालेली असेल कुठल्याही फील्डमध्ये, तुम्ही जर कुठल्याही फील्डमध्ये जर तुम्ही डिग्री क्वालिफाय असाल तर इथे तुम्ही नक्की अप्लाय करा। तुमच्याजवळ सध्या काम नसेल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, मिस करू नका। तर लगेचच तुम्ही इथे अप्लाय करा। तुम्हाला सॅलरी किंवा स्टायपंडसुद्धा खूप चांगला मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ICICI बँकचं सर्टिफिकेट भेटणार आहे। तर तुम्हाला त्या सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे जॉब भेटू शकते फ्युचरमध्ये। तर ही संधी सोडू नका, तुम्ही नक्की अप्लाय करा। बघा, एज्युकेशन इथे डिग्री लागणार आहे। त्याचनंतर बघा, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंगचं किती ड्युरेशन असणार आहे ट्रेनिंगचं, तर 1 वर्षाचं ट्रेनिंग असणार आहे आणि तुमचं मॅक्झिमम 28 वर्ष असणं कंप्लीट असणं गरजेचं आहे। तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि तुम्हाला स्टायपंडसुद्धा इथे मिळणार आहे। बघा, स्टायपंडसुद्धा देण्यात येणार आहे। बघा, द कॅन्डिडेट शॅल रिसीव मिनिमम 9,000 पर मंथ तुम्हाला स्टायपंड भेटणार आहे। स्टायपंड कमी आहे, पण या स्टायपंडमध्ये कमी असेल तरी तुम्हाला अप्रेंटिसशिप ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची जॉब अपॉर्च्युनिटी इथे मिळू शकते। तर तरी पण खूप चांगलीच इथे स्टायपंड मिळत आहे। तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करा आणि नॉर्म ॲक्ट ॲप्लिकेशन तुम्ही भरण्यासाठी तुम्हाला 1961 आर ॲप्लिकेबल असणार आहे। तुम्हाला या रूलनुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। बघा, तुम्हाला इथले कुठलेच अलाउन्सेस भेटणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बेनिफिट तुम्हाला फक्त स्टायपंड भेटणार आहे आणि तुम्हाला बघा, अर्ज हा कशा पद्धतीने फिलअप करायचा ती सुद्धा माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे। बघा, अशा पद्धतीची एलिजिबिलिटी होती। तर तुम्ही जर 28 वर्षापर्यंत तुमचं एज असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला 9,000 रुपये स्टायपंड भेटणार आहे आणि तुमचं जर एज्युकेशन म्हणजे डिग्री जर कंप्लीट असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा। बघा, फुल नेम टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे, करस्पॉन्डिंग ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्याच पद्धतीने परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे, फादर नेम, ईमेल ID टाकायचा आहे, करंट होम स्टेट तुमचं करंट होम स्टेट टाकायचं आहे, परमनंट होम स्टेट तुमचे कोणत्या राज्यात राहता, एज्युकेशन क्वालिफिकेशनसुद्धा इथे टाकायचं आहे, नेम ऑफ युनिव्हर्सिटी बोर्ड नेम टाकायचं आहे, नेम ऑफ कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे, नेम ऑफ कोर्सचं नाव टाकायचं आहे आणि सिलेक्शन इयर तुम्हाला इथे टाकायचं आहे। बघा, इथं हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय घेतले ते सुद्धा इथे टाकायचं आहे। सर्टिफिकेट अटॅचमेंट तुमचे कुठले सर्टिफिकेट आहे तर ते सुद्धा इथे टाकू शकता। त्याच पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथे ॲड ह्या बटनावरती क्लिक करा। ॲड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे सगळं ॲड होतं आणि वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे तुम्हाला डू यू हॅव वर्क एक्सपिरियन्स, तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स आहे का, येस या नो तुम्हाला इथे करायचं आहे। रिझ्यूम असेल तुमच्याकडे रिझ्यूमे ते तुम्ही जर बनवलं नसेल तर ते बनवून घ्या आणि इथे अपलोड करू शकता।
तुमच्याकडे तुम्हाला कुठली लँग्वेज येते ते सुद्धा इथे टाकायचं आहे. रीड राईट तुम्हाला वाचता येते का, लिहिता येते का किंवा बोलता येते का आणि ती कोणची लँग्वेज आहे तुम्ही असं टाकू शकता आणि इथे ॲड बटनावरती क्लिक करू शकता, म्हणजे तुमची माहिती ॲड होईल. त्याच पद्धतीने बघा इथे डिक्लेरेशन सुद्धा दिलेलं आहे. यावरती तुम्ही माहिती वाचून घेऊ शकता आणि ही जर माहिती तुम्हाला म्हणजे मान्य असेल तर तुम्ही या बटनावरती क्लिक करा आणि हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे पॅन कार्डची माहिती सुद्धा द्यायची आहे. फुल ॲड्रेस विथ पॅन कार्ड आणि व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुम्हाला इथे द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती भरायची आहे आणि इतर माहिती सुद्धा दिलेली आहे. हे सुद्धा बघा तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला काय काय माहिती दिलेली आहे ही माहिती वाचून तुम्ही इथे भरू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती भरायची आहे आणि सेकंड डिक्लेरेशन फॉर्म सुद्धा इथे दिलेला आहे. ही सुद्धा डिक्लेरेशन माहिती क्लिअर माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म फिलअप करा. बघा ऑथरायझेशन सुद्धा इथे दिलेलं आहे, ते सुद्धा बघा. सेव्ह या बटनावरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. बघा खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, मिस करू नका. तुम्ही लगेचच अप्लाय करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता. बघा जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप चांगल्या पद्धतीची जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. हा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.